सो गाईस, काल आम्ही शेगाववरून निघालेले आणि 10 तासानंतर आम्ही पोहोचले तुळजापूर. तर आता मी रेडी वगैरे झाले, कधीच पोहोचले रेडी वगैरे झाले. आता आम्ही थोडीशी चाय वगैरे पितो आणि मग जाणार मंदिरात पाय पडायला. तुम्हाला दाखवतो, तो पण बघा. सो गाईज, आता चहा वगैरे पितो आणि निघतो तुळजाभवानीच्या दर्शनाला. तोपर्यंत आपली लेडीज जेवण वगैरे बनवून ठेवतील. सो गाईज, हा आहे आपला न्यू ब्लॉगर हर्ष निजाई. त्याला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. मी त्याची ID मेन्शन करते, त्याला सबस्क्राईब करा. सो गाईज, ही आहे मुख दर्शनाची लाईन. आता तुम्ही विचार करू शकता की जवळच्या दर्शनासाठी किती मोठी लाईन असेल. कुलस्वामीनी तुळजाभवानीचं दर्शन वगैरे झालंय, लांबूनच घेतलं. पण आता आम्ही चालले जेवायला. आपण इथे जेवताना बाय. सो गाईज, तुळजाभवानीचं दर्शन झालं. आता चालले आम्ही अक्कलकोटला. तर भेटू तिकडे. बाय बाय. सो गाईज, तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही आले अक्कलकोटला स्वामीचं दर्शन घ्यायला. तर तुम्हाला दाखवणार कशी, आणि इकडेच आम्ही स्टे करणार आहे. तुम्हाला सो गाईज, हे पूर्ण बनवलंय स्वामीचं. ते रुद्राक्षने बनवलंय. एक एक रुद्राक्षने पूर्ण फ्रेम बनवलंय, तुम्ही बघू शकता. आमचं दर्शन इकडे झालंय. आम्ही लाईन उभी आहेत जेवणासाठी. हे बघा, जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आपण अक्कलकोटवरून गाणगापूरला जाणार आहे. ते महाराष्ट्राच्या बाहेर आहे, कर्नाटक. तर इथून जास्तीत जास्त 2-3 तास लागतील. तर आपण डायरेक्ट भेटूया गाणगापूरला. आता आम्ही गाणगापूरला पोहोचले. आता चालले दर्शनाला. चलो. सो गाईज, आता आम्ही श्रीदत्त मंदिराच्या इथे पोहोचलेले आहे. तुम्हाला त्या मंदिराची स्टोरी ऐकवते. या मंदिरात दत्त महाराजांच्या दर्शनासोबतच लोक त्यांच्या अंगातील भूत उतरवण्यासाठी देखील येत असतात. येथे साक्षात दत्त महाराजांचा वास आहे अशी अनेकांची श्रद्धा आहे. कोणत्याही व्यक्तीला भूतबाधा झाली असेल तर त्या माणसाला गाणगापुराला आल्यावर या समस्येपासून आराम मिळतो असं सांगितलं जातं. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी अनेक लोक अमावस्या आणि पौर्णिमेला मंदिरात येतात. या दोन्ही दिवशी महामंगल आरती चालू असताना अनेक माणसे विचित्र अशी कृत्य करायला लागतात. आरती दरम्यान अनेक पीडित लोक देवाला किंचाळतात आणि ओरडतात. विशेष म्हणजे वृद्ध देखील अशी कृत्य करतात. पण हे सगळं खरं आहे का खोटं आहे आम्हाला माहिती नाही. तर आता आम्ही निघतो दुसऱ्या दर्शनासाठी. गाईज, आता आम्ही चालले पंढरपूरला. कुमावत परत फुगे 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 केसावर फुगे फुगे फुगे. बेसिकली फास्ट टैलेंट की कोई कमी नहीं है. हे 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 हे. सो गाईज, तुम्ही आता बघू शकता. ते बघा, भजी काढली. आता 1 मिनिट नाही होणार, सगळे भजी खतम. हे बघ, स्टार्ट झाले बघा बघा. भाई ये तो शुरू होते ही खत्म हो गया यार. सो गाईज, आता मी जेवतो आणि भेटू उद्या सकाळी चंद्रभागा नदीवर. सो गुड मॉर्निंग गाईज. तर ही आहे आपली चंद्रभागा नदी. इथे स्नान केल्याने आपण पवित्र होतो असं मी ऐकलंय. आता ते खरं आहे का खोटं आहे ते विठ्ठलालाच माहीत.
सो गाईज तयारी वगैरे झाल्या आहे आणि आता आम्ही चाललोय विठ्ठलाच्या मंदिरात. लेट्स गो. दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला ओ दिव्य सो गाईज आम्ही आता लाईनीमध्ये उभे आहेत. फोन आतमध्ये घेऊन देत नाही म्हणून दर्शन घेतल्यावर भेटूया. बाय बाय. सो गाईज आता दर्शन वगैरे झालं आहे आणि आता आम्ही आलेत घरी आणि संध्याकाळी भेटणार मग तुम्हाला आम्ही दाखवतो. बाय बाय. सो गाईज आम्ही आलेत गांगणापूरला. मगर लाडले सो गाईज हा आहे विंड टर्बाईन. याला मराठीमध्ये पवनचक्की असं म्हणतात. याच्याने इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. सो गाईज आता आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला आलो आहोत. तुम्हाला मी दाखवतो. सुमनसवन्दित सुन्दरि माधवी चन्द्र सहोदरि हेममयी मुनिगणवन्दित मोक्षप्रदायिनि मञ्जुळवासिनि वेदनुते पङ्कजवासिनि देवसुपूजित सद्गुणवर्षिणि शान्तियुते. गाईज तुम्हाला माहिती आहे हा मंदिर आहे ना पाण्याच्या आत आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. हा बघा दिसतो तुम्हाला. रात्रीचे वाजले 12:30 आणि आता आम्ही जेवण बनवतात. हे बघा आता जेवण वगैरे बनवून झाल्यावर आम्ही जेवणार आणि मग निघणार एकविरासाठी. बाय. सो गाईज आता आम्ही पोहोचले एकविराला. आता चालले दर्शन घ्यायला. एकवीरा माऊली सपनात चांद बोलतोय पडतोय तुझी सावली माझ्या मनाला तुझे खरं सांग पडतोय तुझी सावली. सो गाईज आता आम्ही पोहोचले वरती शिडी वगैरे चढून. हे बघा फायनली ब्रिज. सो गाईज दर्शन वगैरे झालंय. फोटो वगैरे काढले. आता चालले आम्ही घरी. गाईज चिकन पार्टी सुरू आहे. 1 आठवड्यानंतर चिकन खायला लागले.
सो गाईज आता आम्ही निघाले दातीवर जायला. तर मी दादा तुमचे खूप खूप धन्यवाद आम्हाला 6 दिवस चांगलं सुखरूप पोचवल्याबद्दल. सो गाईज फायनली 6 दिवसाची ट्रिप आपली संपली इथे. आता चालले सगळे आपल्या आपल्या घरी. सो आई बाबा आपली देवदर्शनची ट्रिप झाली. तुम्हाला काय वाटतं 2 शब्द बोलाल का? मी कुठेही गेला या म्हणजे सर्व देव ठिकाणी तुम्ही सर्व ठिकाण फक्त इकडे देवाला आता आलो होतो. पंढरपूर हे आपलं स्थान आहे. इकडे फक्त मात्र देवाला हात लावायला भेटतो. सर्व ठिकाणी तुम्ही कुठेही या एवढा देव कुठे जाणार. एक पंढरपूर एक पंढरपूर एक आपला एक मायबाप आहे. तिकडे तुम्ही तीन पाडतात हे करताय कारण तिकडे सर्व इच्छा पूर्ण होते. चंद्रबागा आहे आंघोळ केल्यावर चंद्रबागा 3 पाडतात त्याच्यानंतर सर्व आपली सर्व पापा वगैरे खायचे तिकडे नष्ट होत आहे. आम्ही एवढ्या ठिकाणी गेले पण आम्हाला शेगाव, सिंगापूर, पंढरपूर, स्वामी समर्थ, शिर्डी पण तेवढ्या ठिकाणी गेलो पण आम्हाला चांगलं वाटतं. पण देवाचं दर्शन आम्हाला धन्यवाद.